आज ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे मौजे कोपरा येथे आयशरची पलटी झाल्यामुळे याची खबर या रुग्णालयात एक पेशंट घेऊन आल्यानंतर व आगाऊ सूचना 108च्या डॉक्टरांनी दिल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक कार्यालयामार्फत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरजमल साहेब, डॉक्टर पवार साहेब, डॉक्टर चेरेकर, डॉक्टर प्रमोद वट्टमवार, डॉक्टर अमृत चिवडे यांनी व बाहेरच्या सर्व इथल्या विशेषतः सर्व स्टाफ म्हणजे आमच्या सिस्टर्स लोकांनी आगाऊ लवकर म्हणजे वर्दी कळताच सर्वप्रथम तयारी केली व एकूण 14 रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी आले होते। त्याच्यापैकी 7 रुग्णावर उपचार करून रेफर करण्यात आलेले आहे। 7 पैकी 1 रुग्ण हा अत्यवस्थ होता। ते परभणी येथील असल्यामुळे परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालय व ट्रॉमा केअर सेंटर अस्थिव्यंग रुग्णालय परभणी येथे जाण्यासाठी त्यांच्या विनंतीवरून त्यांना परभणी येथे शिफ्ट करण्यात आलेले आहे व येथील उपचार करून सध्या या रुग्णालयात 4 रुग्ण उपचार घेत आहेत। बाकीच्यांना बाह्य रुग्ण विभागात ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट केलेली आहे। या अत्यवस्थ दुःखद घटनेमध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी व येथील स्थानिक लोकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करून पत्रकार बांधवांनी गर्दी बाहेर थोपवून आम्हाला उपचार करण्यासाठी मदत करण्यासाठी खूप हे केलेलं आहे। धन्यवाद। ही घटना जी घडली ती नेमकी किती वाजता घडली आणि कशी घडली? ही घटना 9च्या अंदाजामध्ये घडली, 9 वाजता। हे रिसेप्शनचा कार्यक्रम होता धानोऱ्यामध्ये आणि हे आले परभणी जिल्हा तालुका पाथरी गाव डपवाडी हे कार्यक्रमासाठी धानोरा आलेले होते। वलिमाचा प्रोग्राम होता। गाडीमध्ये अंदाजे किती लोक असतील? गाडीमध्ये अंदाजे एक 70 लोक असतील, लहान मोठे। घटना घडल्यामुळे तुम्हाला कसं समजलं? फोन आली इकडून आणि गावकरी समस्त गावकरी कोपरा आणि धानोरा सगळ्याच्या सहकार्याने सगळ्यांनी मिळून त्यांना सहकार्य केलं आणि प्रत्येकाच्या पर्यायाने लोक कुणी आंबेजोगाई, अहमदपूर, किनगाव ह्या ठिकाणी दवाखान्यासाठी पाठवली। जखमींचा आकडा अंदाजे तुम्हाला माहित असलेला आणि मयताचा आकडा काय सांगता येईल? 20-25 असते जखमी, 20-25 जण बसला। जागेवर काही म्हणजे नाही, कोणी नाही जागेवर एक गेलं जागे, एक गेले ना, एक गेले मुलगा गेले 12 वर्षाचा नेमकं कशामुळे झालं काय अंदाज कोणाचं काही नाही सांग। आता आम्ही बघायच नव्हतो, स्पॉट रोज नव्हतो। फोन आल्यानंतर आम्ही आलो समजा मदत करण्यासाठी। ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हरला झोप लागली असेल गाडीला? नाही 3 किलोमीटर अंतरावरून गाडी आली आहे। 5 मिनिटाचा रस्ता आहे। टन कटला नाही हा टन कटला नाही। ऍक्सिडेंट खूप होत होता। 15 मिनिटावर आले। यापूर्वी मी 3 ऍक्सिडेंट आहेत आतापर्यंत 8-10 दिवसात। तिसरा ऍक्सिडेंट झाला। कोपरा आणि धानोरा समस्त गावकऱ्यांनी सहकार्य केलं। या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं खूप मदत केली। पोलीस सहकार्य भेटलं, ॲम्ब्युलन्सचं सहकार्य भेटलं, सगळ्याच्या पर्याय जिकडे तिकडे माणसं पाठवली, हात सर्विस भेटली।